कुपवाड मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या आर.पी. पाटील चौकात बाजारपेठेत 2 एटीएम मशीन गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकड लंपास करण्याचा धाडसी प्रयत्न केलाय. मात्र सुदैवाने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून स्टेट बँक एटीएममधील सुमारे 13,50,000 रुपयांची रोकड सुरक्षित बचावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. याबाबत भिकाजी संभाजी लिमकर यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. आर.पी. पाटील चौकामध्ये बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक दुकानागाळ्यामध्ये हिताची आणि एस.बी.आय. या कंपनीची 2 एटीएम मशीन्स आहेत. गुरुवारी मध्यरात्री या 2 एटीएमना लक्ष्य केलं. चोरट्यांनी प्रथम हिताची एटीएमचं शटर उचकाटून आत प्रवेश केला. त्यांनी मशीनची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, परंतु त्या मशीनमध्ये रोख रक्कम नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या एस.बी.आयच्या एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी या मशीनचीही तोडफोड केली, मात्र यंत्रणेतील तांत्रिक अडथळ्यामुळे त्यांना आतील रोख रक्कम काढता आली नाही. या मशीनमध्ये सुमारे 13,50,000 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्यांच्या या कृत्यामुळे एस.बी.आय. मशीनचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे एटीएम केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गजबजलेल्या चौकात 2 एटीएम असूनही बँकांनी तिथं कोणताही सुरक्षा रक्षक तैनात केला नव्हता.